शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी या संदर्भात आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला। याबाबत वृत्त असे की धुळ्यासह राज्यभरात अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। महायुतीत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मागणी केली होती। आता तर ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज धुळ्यात क्युमाइन क्लब समोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महादेव जानकर देखील सहभागी झाले होते। जानकर आणि पक्ष कार्यकर्ते यांनी बैलगाडीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। कलेक्टरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यासह अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले आहे। कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कांदा आदी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। कापसाच्या पिकावर अतिपावसामुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। ऐनवेळी पीक शेतकऱ्यांच्या घरादारात येत असताना अतिपावसामुळे उत्पन्न 25% निघाले आहे। नेहमीप्रमाणे सरकारने पंचनामा करण्याचे नाटक सुरू केलेले आहे। या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने जाहीर विरोध व निषेध व्यक्त करीत क्युमाइन क्लब समोर आज आंदोलन केले। धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई मिळावी। ती न मिळाल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळेस रासपने दिला आहे। आंदोलनात जानकर यांच्यासोबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब दौडतले, जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, सुभाष राजपूत, युवराज मोहिते, माणिकराव दांगडे पाटील, योगेश अहिरे, रवी पवार, राजा पोतारे, कैलास हाडनोर चौधरी, सलीम खाटिक, मुस्तक शहा आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, महिला वर्ग देखील या आंदोलनात सहभागी झाले होते। धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। शेतकऱ्यांना ओला दुष्काळ म्हणून डिक्लेअर करावा आणि पंचनामे न करता डायरेक्ट एकरी 50,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवर टाकावं एवढी ही ठाकरे सरकारला विनंती करण्यासाठी आज महाराष्ट्रभर प्रांत कचेरी, जिल्हा कचेरी आणि तालुका कचेरी राष्ट्रीय समाज पक्षाची धरणे आंदोलन एक दिवसाची ठेवली गेली। सर आताच काल परवा कर्ज घेतलं तर शेतकऱ्यासाठी घ्यायला काही हरकत नाही, घ्यावं कर्ज। महाराष्ट्र सरकारकडे तसा पैसा आहे, कर्ज करायची ताकद आहे आपल्या राज्यात, कर्ज घ्यायची ताकद आहे आपल्याला, त्यामुळे घेतली तर चांगली गोष्ट काय वाईट। सर आता मुख्यमंत्री साहेब ओला दुष्काळ देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं त्यावेळेस भाजप, शिवसेना, रासपा, RPI सर्व मित्र पक्षाचं सरकार असताना उद्धव साहेब स्वतः बांधावर गेले आणि म्हणले होते एकरी 50,000 रुपये शेतकऱ्याला डिक्लेअर करावं। त्यावेळेस सरकारमध्ये असताना आता स्वतःच मुख्यमंत्री आहे, त्यामुळे त्या गोष्टीचं आदेशाचं पालन ठाकरे साहेबांनी करावं आणि शेतकऱ्याला देऊन टाकावं, यासाठी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन चालू केलं।